लाडकी बहीण योजना महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात. नमस्कार, मी सुनील तुम्हा सर्वांचं आपल्या पुनश्च एक नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारीचा हप्ता कधी येणार आणि थकीत हप्ते नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते कधी येणार याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनल ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा हप्ता चुकणारच नाही. आपण रोजचे व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिलांसाठी अपडेट देत राहतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सध्या महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी एक आधार ठरलेली आहे आणि महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेमुळे महिलांना एक आधार मिळतो, जेणेकरून ते शिक्षणासाठी, घर खर्चासाठी याचा उपयोग होतो. अनेक महिलांना याचे नियमित हप्ते मिळत असताना काही महिलांच्या तांत्रिक अडचणीमुळे ई-KYC न झाल्यामुळे काही महिलांची ई-KYC होऊनही पैसे आलेले नाहीत. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पात्र महिलांच्या खात्यात आता एकत्रित येणार 4,500 रुपये. प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू पण केलेली आहे. हे पैसे नक्कीच 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर कधीही जमा होऊ शकतात. अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. 7 ते 8 दिवसामध्ये आपले पैसे मिळून जातील. आता 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार? महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की जसे की नेमके 4,500 रुपये कुणाला मिळणार? मागील 2 हप्ते थकीत असलेले जसे की नोव्हेंबर डिसेंबर यांची ई-KYC प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे अर्जात काही त्रुटी होत्या. आता दुरुस्त करण्यात आलेल्या असेल तर त्या महिलांना आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ड असतील, परंतु बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आपले बँक खातेही आधार कार्डशी लिंक करून घ्या, कारण ही पेमेंट डायरेक्ट बेनिफिशरी DBT मार्फत पडणार आहेत. त्यामुळे आपली ई-KYC कंप्लीट करून घ्या. आपले बँक खातेही आधार कार्डशी संलग्न करून घ्या. DBT ॲक्टिवेट करून घ्या, जेणेकरून तुमचे 4,500 रुपये हे थकले जाणार नाही. आता या पात्रतेसाठी 3 गोष्टीची आवश्यकता आहे. 3 गोष्टी तुमचे आधार लिंक असणे, ई-KYC असणे आणि DBT सक्रिय करून घेणे. तुमच्या अर्जाची स्थिती जर पाहिजे असेल तर शासनाने दिलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती जाऊन किंवा नारी शक्ती दूत या ॲपवरती जाऊनही तुम्ही करू शकता. सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल किंवा नारी शक्ती दूत ॲप यावरती करता येतं. जसं की आपल्याला सोपं आहे की लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावरती जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून OTP वापरून लॉग इन करा. त्यामध्ये अर्जाच्या स्थितीवर पर्यायावर क्लिक करा. तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला 4,500 रुपये नक्की येतील. अर्ज प्रलंबित असतील तर, नाकारले असतील तर तुम्ही लवकर हे दूर करून घ्या, जेणेकरून तुमचे हप्ते थकणार नाही. महिलांसाठी पूर्णपणे प्रक्रिया मोफत आहे. ई-KYC किंवा अर्जातील दुरुस्ती पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. थकीत हप्ते 6 मार्च 2026 पर्यंत मुजाम पदावरती आहेत. आपली कागदपत्रे लवकरात लवकर अपडेट करून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना स्वावलंबी बनवणे. ज्यांचे हप्ते थकलेले आहेत त्यांनी आपले बँक खाते आधार लिंकिंग पूर्ण करून घ्या. आपली KYC खात्रीपूर्वक करून घ्या.
जेणेकरून आपला हप्ता थकला जाणार नाही. मी व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.